हॅलो, आज आपण बघूयात मॉर्निंग व्लॉग. तर ही सकाळची डब्याची गडबड चालू आहे. भेंडीची भाजी आणि पोळी असा आहे माझ्या मुलाच्या डब्याला. तर भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली मी. फोडणीला जिरं, मोहरी आणि लसूण घातलेला आहे बारीक चिरलेला. हलकासा तो ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये हिंग, हळद आणि भेंडी हे घालून मी व्यवस्थित फ्राय करणार आहे. नंतर काश्मीरी मिरची पावडर, साधं तिखट आणि चवीनुसार मीठ असं घातलं आहे मी आणि झाकण न ठेवता ती भेंडी व्यवस्थित शिजू दिलेली आहे. आता भाजी शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालून पुन्हा मिक्स केले 2 मिनटासाठी आणि मग गॅस बंद केलेला आहे. भाजी शिजते आहे तोवर एकीकडे मी कणिक भिजवून घेतलेली आहे. म्हणजे एक 10-15 मिनटाचा रेस्टिंग टाईम मिळतो कणिक भिजायला आणि पोळ्या छान सॉफ्ट होतात. हे बघू शकता भाजीमध्ये मी कूट घातले, 2 मिनटं फ्राय करून गॅस बंद केलेला आहे. तर आपली भेंडीची भाजी रेडी झाली आहे. आता घडीच्या पोळ्या मी करून घेते आहे. तर आमचा जो फूड बिझनेस आहे व्हेज स्नॅक्स, त्याच्यात स्नॅक्सच्या ऑर्डर्स तर असतातच. या व्यतिरिक्त सध्या आमच्याकडे 2 टिफिन्सची ऑर्डर आहे. तर त्यांना म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये पोळ्या, कधी फुलके लागतात आणि पालेभाजी किंवा फळभाजी आणि एखादी कोशिंबीर असं आम्ही देतो. तर इथे मी पोळ्या सगळ्यांच्या करून घेतलेल्या आहेत आणि आमच्या डब्याची गडबड झाल्यानंतर तो टिफिन म्हणजे ते भाजी आणि कोशिंबीर तसं करून दिलेलं आहे मी. हे तर पहिलं म्हणजे ऑफिस आणि शाळेला जाण्याची गडबड असते तर ही कामं पहिले उरकून घेतली. पोळ्या सगळ्यांच्याच करून घेतलेल्या आहेत मी, ऑर्डरच्या पण आणि आमच्या पण. तर मुलांना रोजच्या टिफिनला काय द्यायला प्रिफर करता तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे मला पण चांगले चांगले ऑप्शन्स मिळतील आणि मीही ते नक्की ट्राय करून शूटही करीन. तर हा होता आजचा मॉर्निंग व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.